गुहेच्या त्या बंदिस्त आणि थंड वातावरणामध्ये विक्रम मल्होत्राच्या शब्दांनी एक अजब थरकाप उडवून दिला होता. त्याच्या मागे उभे असलेले 5-6 सशस्त्र गुंड आपल्या हातातील बंदुका रोखून कबीर आणि अमायराच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. बाहेर पडणाऱ्या पावसाचा संथ आवाज गुहेच्या तोंडाशी धडकत होता आणि आत फक्त त्या जुन्या मशीन्सच्या डिजिटल स्क्रीनचा पांढरा निळा प्रकाश चकाकत होता. कबीरने अमायराचा हात अजूनच घट्ट पकडला. त्याने तिला हळूच आपल्या पाठीमागे ढकललं, जणू तो विक्रम मल्होत्राच्या बंदुकांसमोर स्वतःची ढाल बनवून उभा होता. कबीरच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना कोणताही संकोच. त्याचा तो नेहमीचा रॉकस्टारवाला नॅचरल स्वॅग आणि ॲटिट्यूड या गंभीर प्रसंगातही स्पष्ट दिसत होता. विक्रम मल्होत्रा, नाव तर ऐकलंच होतं तुमचं, पण विचार नव्हता केला की तुम्ही रणजित कपूरपेक्षाही मोठे भुरटे चोर निघाल. कबीरने शेरवानीच्या ऐवजी अंगावर असलेल्या जॅकेटची कॉलर थोडी सरळ करत अत्यंत थंड आणि औपरोधिक आवाजात म्हटलं. विक्रम मल्होत्राने आपल्या सिगारचा धूर हवेमध्ये सोडला आणि तो खळखळून हसला. भुरटा चोर? कबीर बेटा, तू अजून लहान आहेस. तुझ्या बापाने रणजितने माझ्याशी बिझनेसमध्ये कपट करून मला मागे टाकलं होतं, पण आज निसर्गाने मला दुसरी संधी दिली आहे. आनंद सेनचा हा फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये करोडो रुपयांना विकला जाऊ शकतो. रणजित तर जेलमध्ये सडतोय आणि आता मेलाही, पण मला माझं साम्राज्य उभं करायचंय. सो जास्त शहाणपणा न करता तो डिजिटल ड्राईव्ह माझ्याकडे फेका. अमायराने कबीरच्या पाठीमागून समोर पाहिले. तिचा चष्मा नाकावरून थोडा खाली घसरला होता, जो तिने अत्यंत खंबीरपणे वर ढकलला. तिच्या डोळ्यांमध्ये आता फक्त भीती नव्हती, तर तिच्या वडिलांच्या कष्टाचा अपमान करणाऱ्या या माणसाविषयी तीव्र राग होता. ती कबीरच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि थेट विक्रमच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली, मल्होत्रा, हा फॉर्म्युला माझ्या वडिलांनी या देशातल्या गरिबांसाठी प्रदूषणमुक्त इंधनासाठी तयार केला होता. तो विकून पैसे कमावण्याची लायकी तुझी नाहीये. मी मरून जाईन, पण हा ड्राईव्ह तुमच्यासारख्या गुन्हेगाराच्या हातामध्ये लागून देणार नाही. वा, आनंद सेनची मुलगी अगदी बापासारखीच बाणेदार निघाली. विक्रम मल्होत्राचा चेहरा अचानक क्रूर झाला. त्याने आपल्या बाजूला उभ्या असलेल्या एका धिप्पाड गुंडाला इशारा केला. जग्गू, जा, त्या मुलीच्या हातातून तो ड्राईव्ह हिसकावून घे. जर या रॉकस्टारने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला तर सरळ याच्या पायावर गोळी झाडा. गाणं गाऊ शकला नाही तरी चालेल, जिवंत राहिला की झालं. तो जग्गू नावाचा गुंड हातात बंदूक घेऊन कबीर आणि अमायराच्या दिशेने चालू लागला. गुहेच्या मातीच्या जमिनीवर त्याच्या जड बुटांचा आवाज घुमत होता. अमायराची धडधड वाढली. तिने काचेच्या केबिनमध्ये असलेला तो छोटा डिजिटल ड्राईव्ह आपल्या मुठीमध्ये घट्ट धरला होता. कबीरने आजूबाजूला नजर फिरवली. लॅबच्या टेबलावर काही जुनी वैज्ञानिक उपकरणं आणि रसायनांच्या काचेच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. कबीरचा मेंदू विजेच्या वेगाने धावू लागला. जसा तो गुंड त्यांच्या अगदी जवळ पोहोचला आणि त्याने अमायराच्या हातावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, तसा कबीरने क्षणाचाही विलंब न लावता टेबलावर असलेली एका ॲसिडची बाटली उचलली आणि ती थेट त्या गुंडाच्या तोंडासमोर हवेमध्ये फेकली. माझे डोळे! तो गुंड आपली बंदूक जमिनीवर टाकून तोंडाला हात लावून जोरात ओरडला आणि खाली कोसळला. पकडा त्यांना! विक्रम मल्होत्रा जोरामध्ये कडाडला. बाकीचे गुंड गोळीबार करणारच होते तेवढ्यात कबीरने अमायराचा हात पकडला आणि लॅबच्या मुख्य साऊंड आणि लाईट कंट्रोल बोर्डाच्या मागे उडी मारली. गुहेच्या आतमध्ये आता गोळ्यांचे भयानक आवाज घुमले. काही गोळ्या लॅबच्या काचेच्या मशीन्सवर लागल्यामुळे काचांचा खच जमिनीवर उडाला. कबीरने बोर्डच्या खालचे मुख्य वायर्स पाहिले. तो एक पॉपस्टार होता. त्याला साऊंड आणि लायटिंगच्या सिस्टीमची नस माहिती होती. त्यांनी खिशातून आपला एक छोटा चाकू काढला आणि लॅबच्या मुख्य सौर ऊर्जा जनरेटरचा मुख्य वायर एका झटक्यात कापून टाकला. संपूर्ण गुहेमध्ये आता एका सेकंदासाठी पूर्णपणे गडद अंधार पसरला. विक्रम मल्होत्रा आणि त्याचे गुंड पूर्णपणे गोंधळले. टॉर्च चालू करा! लाईट्स कुठे गेल्या? गुंडांची पळापळ सुरू झाली. अंधाराचा फायदा घेऊन कबीरने अमायराला जवळ ओढले. अमायरा, माझ्या मागे ये. या लॅबच्या पाठीमागच्या बाजूला एक लहान आपत्कालीन एक्झिट दरवाजा आहे, जो नकाशात राहुलने दाखवला होता. कबीरने तिच्या कानामध्ये हळूच नॅचरल आवाजामध्ये सांगितलं. अमायराने कबीरचा हात घट्ट पकडला. दोघेही अंधारामध्ये भिंतीचा आडोसा घेत गुहेच्या पाठीमागच्या अरुंद बोगद्याच्या दिशेने धावू लागले. गुंडांनी आपला टॉर्च चालू केला तेव्हा त्यांना कबीर आणि अमायरा बोगद्याच्या आतमध्ये जाताना दिसले. ते तिकडे पळतायत, पाठलाग करा त्यांचा! विक्रम मल्होत्रा ओरडला. तो बोगदा अत्यंत अरुंद, ओलसर आणि डोंगराच्या आतमध्ये खोलवर गेलेला होता. पावसाचं पाणी वरून टपकत असल्यामुळे जमीन कमालीची निसरडी झाली होती. अमायराचा पाय एका खडकावर घसरला आणि ती पडणारच होती, पण कबीरने तिला मागून आपल्या मजबूत हातांमध्ये कवेमध्ये घेतलं. तिची पाठ त्याच्या छातीला टेकली होती. दोघांचेही श्वास वेगाने चालत होते. कबीर, ते आपल्या अगदी मागे आहेत!
अमायरा घाबरत म्हणाली. तू घाबरू नकोस अमायरा. मी जोपर्यंत तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझा बालही बाका होऊ शकत नाही. कबीरने धुक्यामध्ये आणि अंधारातही तिच्या डोळ्यांमधून पाहून एक अत्यंत आश्वासक स्माईल दिली. त्याने तिला सरळ आपल्या कडेवर उचलून घेतलं आणि तो वेगाने पुढे धावू लागला. कबीरची नॅचरल शारीरिक ताकद आणि तिचे रक्षण करण्याची जिद्द पाहून अमायराच्या मनातील भीती पूर्णपणे विरून गेली. बोगद्याच्या शेवटी एक लहान लोखंडी ग्रिलचे दार होते, ज्याला गंज चढलेला होता. कबीरने पूर्ण ताकदीने त्या दारावर लाथ मारली. ते दार उघडलं आणि ते डोंगराच्या दुसऱ्या बाजूला एका घनदाट जंगलाच्या भागामध्ये बाहेर पडले. बाहेर मान्सूनचा पाऊस आता चांगलाच वाढला होता. पावसाच्या मोठ्या थेंबांमुळे जंगलामध्ये धुक्याची चादर पसरली होती. कबीरने अमायराला खाली उतरवले. दोघांचेही कपडे पावसामुळे पूर्णपणे ओले झाले होते. अमायराच्या कुर्त्याला माती लागली होती आणि तिच्या चष्म्यावर पाण्याचे थेंब साचलेले होते. कबीरने स्वतःच्या शर्टच्या सुक्या कोपऱ्याने तिचा चष्मा हळूच पुसला आणि ते पुन्हा तिच्या नाकावर चढवला. आता स्पष्ट दिसतंय ना मिसेस कपूर? कबीरने ओल्या केसांमधून हात फिरवत मिश्किलपणे विचारलं. अमायराने हसून त्याच्या गालावर हात ठेवला. कबीर, तू अशा डेंजरस सिच्युएशनमध्येही फ्लर्ट कसं करू शकतोस यार? कारण रोमांस हा माझ्या रक्तामध्ये आहे अमायरा. आणि जेव्हा सोबतीला तुझ्यासारखी सुंदर बायको असेल तेव्हा कोणतंही संकट लहानच वाटतं. कबीरने तिचा हात पकडला आणि ते जंगलाच्या पाऊलवाटेने खाली उतरू लागले. पण विक्रम मल्होत्राचे गुंडही सहजासहजी हार मानणारे नव्हते. तेही बोगद्यातून बाहेर आले होते आणि जंगलामध्ये कबीर व अमायराचा माग काढत होते. सर, ते जास्त लांब गेले नसणार. पावसामुळे त्यांच्या पायाचे ठसे मातीत उमटलेत, एका गुंडाने विक्रम मल्होत्राला सांगितलं. जंगलाच्या वाटेने खाली जात असताना कबीरला दुरूनच एक लहान लाकडी झोपडी दिसली, जी कदाचित जंगलाच्या रक्षकाची असावी. सध्या ती रिकामी होती. पावसाचा जोर आणि थंडी प्रचंड वाढल्यामुळे कबीरने अमायराला त्या झोपडीच्या आतमध्ये नेले. झोपडीच्या आतमध्ये सुकं लाकूड आणि जुनी गुणपटाची पोती पडलेली होती. कबीरने झोपडीची लाकडी दरवाजा आतून बंद केला. थंडीमुळे अमायरा खूप कुडकुडत होती. तिचे शरीर थरथरत होते. कबीरने हे पाहिलं आणि त्याने झोपडीच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेली सुकी लाकडं गोळा केली. त्याने खिशातून आपला वॉटरप्रूफ लायटर काढला आणि शेकोटी पेटवली. काही वेळातच झोपडीच्या आतमध्ये लाकडाच्या जळण्याचा तो नॅचरल उबदार प्रकाश पसरला. कबीर शेकोटी शेजारी बसला. त्याने अमायराला आपल्या जवळ ओढले आणि तिला एका घट्ट मिठीमध्ये घेतले. कबीरच्या शरीराची ऊब आणि शेकोटीचा तो प्रकाश यामुळे अमायराला खूप आराम वाटला. तिने तिचे डोके कबीरच्या ओल्या छातीवर टेकवले. कबीर, अमायराने आपल्या मुठीत असलेला तो डिजिटल ड्राईव्ह वर केला. माझ्या वडिलांचे स्वप्न आज माझ्या हातात सुरक्षित आहे. पण मला समजत नाहीये की विक्रम मल्होत्राला याबद्दल कसं समजलं. डॅड तर जेलमध्ये होते. मग मल्होत्रापर्यंत ही बातमी कोणी पोहोचवली असेल? अमायराच्या मनामध्ये सस्पेन्सची एक नवी शंका आली. कबीरने काही क्षण शांतपणे विचार केला. त्याच्या तीक्ष्ण डोक्यामध्ये एक नाव आले. राहुल. कबीर हळूच पुटपुटला. काय? राहुल? नाही कबीर, राहुल आपल्यासोबत 20 वर्षांपासून आहे. तो विहानबाईचा आणि माझा सर्वात विश्वासू माणूस आहे. अमायराने आश्चर्याने डोळे मोठे केले. अमायरा, विचार कर. रणजित कपूर यांच्या खासगी फाईल्स फक्त राहुल हँडल करत होता आणि आज सकाळीच त्यानेच आपल्याला या लॅबबद्दल माहिती दिली होती. तो स्वतः आपल्यासोबत जयपूरला आला, पण तो फॅक्टरीपाशी किंवा इथे आपल्यासोबत आला नाही. विक्रम मल्होत्राचे गुंड आपल्या आधीच इथे पोहोचले होते. याचा अर्थ त्यांना लॅबच्या लोकेशनचा कोणीतरी आतल्या माणसानेच दिला होता आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून राहुलच असू शकतो. रणजित कपूर गेल्यानंतर राहुलने आता विक्रम मल्होत्रासोबत हातमिळवणी केली असणार, जेणेकरून तो या फॉर्म्युल्याचे करोडो रुपये कमवू शकेल. कबीरचा आवाज एकदम गंभीर झाला होता. हा कपूर खानदानाच्या ड्राम्यातील सर्वात मोठा आणि अनपेक्षित विश्वासघात होता. ज्या राहुलला कबीरने स्वतःचा भाऊ मानलं होतं, तोच आज त्यांच्या जीवावर उठला होता. तेवढ्यात झोपडीच्या बाहेर पावलांचा आवाज आला. लाकडांच्या सुक्या पानांवर पाय पडल्याचा आवाज झाला. कबीरने लगेच शेकोटीवर माती टाकून ती विझवली. झोपडीमध्ये पुन्हा अंधार पसरला. कबीर, अमायरा, मला माहिती आहे तुम्ही दोघे या झोपडीच्या आतच आहात. झोपडीच्या बाहेरून एक अत्यंत परिचित आवाज आला. तो राहुलचाच आवाज होता. राहुल झोपडीच्या दारापाशी उभा होता. त्याच्या हातात एक अत्याधुनिक पिस्तूल होते आणि त्याच्या बाजूला विक्रम मल्होत्रा उभा होता. कबीर सर, बाहेर या. मी तुम्हाला इजा पोहोचवू इच्छित नाही. तुम्ही माझे मालक आहात, पण तो फॉर्म्युला मला मल्होत्रा साहेबांना द्यावाच लागेल. रणजित सरांनी मला आयुष्यभर नोकरासारखं वागवलं, पण मला आता राजा बनायचंय. सो प्लीज सहकार्य करा. कबीरने अमायराकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये विश्वासघाताचे दुःख होते. कबीरने तिचा हात दाबला, जणू तो सांगत होता की मी आहे. कबीर शांतपणे उठला आणि त्याने झोपडीचा लाकडी दरवाजा उघडला. तो बाहेर आला. पावसामध्ये त्याचे ओले केस चेहऱ्यावर आले होते. राहुल, मी विचार केला नव्हता की तू एवढा नीच निघशील, कबीर अत्यंत करड्या आणि नॅचरल आवाजामध्ये म्हणाला. राहुलने बंदूक कबीरवर रोखली, पण त्याच्या हातामध्ये हलकी थरथराट होती. सर,
पैशांची नशा खूप मोठी असते. आनंद सेन यांच्या एका फॉर्म्युल्यामुळे विक्रम सर मला 50 करोड रुपये देणार आहेत. या पैशांनी माझं आयुष्य बदलणार आहे. मॅडमना सांगा तो ड्राईव्ह माझ्याकडे द्यायला. अमायरा ही झोपडीतून बाहेर आली. तिने राहुलकडे पाहिलं. राहुल, तू पैशासाठी माझ्या वडिलांच्या आत्म्याचा सौदा करतोयस? रणजित कपूरचा काय हशा झाला हे पाहिलं नाहीस का तू? विक्रम मल्होत्रा पुढे आला आणि तो हसला. चला, खूप झाला इमोशनल ड्रामा. राहुल, गोळी झाड या रॉकस्टारवर आणि तो ड्राईव्ह हिसकावून घे. राहुलने बंदुकीचा ट्रिगर दाबण्यासाठी बोट हलवले. अमायराने डोळे घट्ट बंद केले आणि ती कबीरच्या समोर धावली. पण गोळी चालण्यापूर्वी जंगलाच्या चारी बाजूंनी अचानक फ्लॅशलाईटचे प्रचंड मोठे झोत चमकले. पोलीस. राहुल, बंदूक खाली टाक. विक्रम मल्होत्रा, तुम्ही चारी बाजूंनी घेरले गेले आहात. तो आवाज विहान कपूरचा होता. विहान कपूरच्या मागे जयपूरच्या पोलिसांची एक मोठी तुकडी आणि स्वतः आयजी सुरेंद्र सिंग उभे होते. राहुल आणि विक्रम मल्होत्रा पूर्णपणे अवाक झाले. खरा ट्विस्ट असा होता की कबीरला राहुलवर मुंबईतच संशय आला होता. जेव्हा राहुलने लॅबबद्दल सांगितले तेव्हाच कबीरने विहानला राहुलच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करायला सांगितले होते. विहानने पोलिसांच्या मदतीने राहुल आणि विक्रम मल्होत्रा यांच्यातील डील्सचे कॉल्स रेकॉर्ड केले होते आणि ते कबीरच्या मागेच पोलिसांना घेऊन जंगलामध्ये पोहोचले होते. राहुलच्या हातातील बंदूक खाली पडली. पोलिसांनी धाव घेऊन राहुल आणि विक्रम मल्होत्रा यांच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या. कबीर सर, विहान सर, मला माफ करा, राहुल रडत म्हणाला. पण पोलिसांनी त्याला फरफटत गाडीकडे नेले. विहान धावतच कबीर आणि अमायराच्या जवळ आला. त्याने दोघांनाही घट्ट मिठी मारली. केसी, अमायरा, तुम्ही दोघे ठीक आहात ना? राहुलने आपल्याशी गद्दारी केली, पण मी त्याला सोडणार नाही. विहान अत्यंत भावुक झाला होता. अमायराने विहानचे आभार मानले आणि तिने आपल्या हातामध्ये असलेला तो डिजिटल ड्राईव्ह विहानच्या हातामध्ये दिला. विहान सर, हा माझ्या वडिलांचा अंतिम वारसा आहे. सेन अँड कपूर असोसिएट्सच्या वतीने हा फॉर्म्युला आपण उद्याच भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडे सुपूर्द करणार आहोत. माझ्या वडिलांचे हे स्वप्न आता देशाच्या कामी येईल. नक्कीच अमायरा, आनंद काकांचे नाव संपूर्ण जगामध्ये अभिमानाने घेतले जाईल, विहान म्हणाला. आता सकाळचे 7 वाजले होते. जंगलातील पाऊस पूर्णपणे थांबला होता आणि डोंगराच्या आडून सोन्यासारखं कोवळं ऊन धुक्याला चिरत बाहेर येत होतं. संपूर्ण परिसर निसर्गाच्या सुंदर रंगांनी न्हाऊन निघाला होता. कबीरने अमायराच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला आपल्या जवळ ओढले. तिने तिचा चष्मा नीट केला आणि कबीरच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. जिथे आता फक्त अथांग शांतता, समाधान आणि शाश्वत प्रेम दडलेलं होतं. तर शेवटी कपूर आणि सेन खानदानाचा हा थरारक सस्पेन्स ड्रामा संपला. मिसेस कबीर कपूर, कबीरने नेहमीच्या रॉकस्टारवाल्या नॅचरल आणि गोड स्वरामध्ये विचारलं. अमायराने हसून आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले. हो कबीर, ड्रामा संपलाय, पण आता आपल्या खऱ्याखुऱ्या प्रेमाची ही सुंदर सिरीज आता आयुष्यभर अशी चालत राहणार आहे. तर मंडळी, ही पूर्ण दिल का कनेक्शन लव्ह स्टोरी आज इथे संपते. ही पूर्ण लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन लव्ह स्टोरीसह. तोपर्यंत बघत राहा दिल का कनेक्शन. चलो बाय.